Hello students, in the last video we have studied about the differential equation of linear SHM. Now today we are going to discuss about the acceleration, velocity and displacement of simple harmonic motion. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन कशा पद्धतीने तयार करायचं ते आपण पाहिलं. आजचा जो व्हिडिओ आपण पाहणार आहोत यामध्ये डिफरन्शियल इक्वेशनचा वापर करून ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं याचं डेरिव्हेशन आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. डिफरन्शियल इक्वेशन वरून आपणाला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन यांची इक्वेशन्स या ठिकाणी डिराइव्ह करायची आहेत. युजिंग दिस डिफरन्शियल इक्वेशन वी हॅव टू डिराइव्ह द ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी आपणाला इंटिग्रल कॅल्क्युलसचा वापर करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि डिफरन्शियल इक्वेशन वरून आपण ते सोडवणार आहोत. यू नो द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM इज d square x by dt square plus omega square into x is equal to the 0. Suppose equation number 1. This is the differential equation of linear SHM. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे डिफरन्शियल इक्वेशन स्टडी केलेलं आहे. लिनियर SHM च्या बाबतीमध्ये d square x by dt square plus omega square into x is equal to 0. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. या ठिकाणी फक्त आपण काय करणार आहे, आता हा ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स आहे का तो इज इक्वल टू च्या पुढे आपण शिफ्ट करणार आहे. त्यामुळे तो प्लस होता तो इज इक्वल टू च्या पुढे गेला की काय होणार आहे, मायनस होणार आहे. त्यामुळे पुढची स्टेप काय आली, d square x by dt square is equal to the minus omega square into x. ओके. आता या ठिकाणी इन दिस इक्वेशन this d square x by dt square is nothing but the acceleration. याला आपण ॲक्सलरेशन असं म्हणतो. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की x म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट. मग dx by dt याचा अर्थ काय झाला, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज नथिंग बट द व्हेलॉसिटी. इथे लक्षात, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं एक वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं की काय मिळालं आपल्याला, व्हेलॉसिटी मिळाली. आता थोडं पुढे बघा, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन म्हणजे काय बरं, तर चेंज इन द व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे थोडक्यात dv बाय dt. याचा अर्थ काय झाला, ॲक्सलरेशन असा झाला. परंतु ही जी व्हेलॉसिटी आहे v, हा v जो आहे ना, हा v, या v चा अर्थ व्हेलॉसिटी असा आहे. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा लिहिला होता, v इज इक्वल टू dx बाय dt. मग आपण काय करूया, ही dx बाय dt ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया. मग तेच आपल्याला मॉडिफाय करून कसं लिहिता आलं, d बाय dt आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं मग, v च्या जागेवर dx बाय dt. याचाच अर्थ काय झाला, तर इज इक्वल टू काय झाला, d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर. हा dt इंटू dt काय झाला, dt स्क्वेअर. ओके. म्हणजे थोडक्यात ॲक्सलरेशन a इज इक्वल टू काय झाला, d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ असा झाला की डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट दॅट गिव्स द ॲक्सलरेशन. हे डबल डेरिव्हेटिव्ह झालं. मग हा जो d स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर जो आहे इथं, या स्टेपला इथं d स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर, तर त्याच्या जागेवर आपण काय टाकणार आहोत आता, ॲक्सलरेशन a. म्हणून आपण इक्वेशन कसं लिहिलं, ॲक्सलरेशन a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. सपोज इक्वेशन नंबर 2. दिस इज द इक्वेशन ऑफ द ॲक्सलरेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आपण खाली एक सेंटेन्स लिहिले बघा,
की हे जे एक्सप्रेशन आहे ते कशाचं आहे तर ॲक्सलरेशनचं आहे इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. इथे लक्षात म्हणजे हे डेरिव्हेशन कशाचं मिळालं फॉर्म्युला कशाचा तयार झाला ॲक्सलरेशन इन लिनियर SHM ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला तयार झाला. इक्वेशन 2 हा फॉर्म्युला कशाचा आहे ॲक्सलरेशन म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनवरून आपण सुरुवातीला काय काढलं ॲक्सलरेशन काढलं बघा. हेडिंगमध्ये आपण लिहिलं ना वरती ॲक्सलरेशन तर ते ॲक्सलरेशन या डिफरन्शियल इक्वेशनचा वापर करून काढलं. आता आपल्याला वेलोसिटी काढायची मग ॲक्सलरेशन म्हणजे काय तर चेंज इन द वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे ना. आता आपल्याला काय करायचं पुढच्या पार्टमध्ये वेलॉसिटीचं इक्वेशन डिराईव्ह करायचंय म्हणून आपण ॲक्सलरेशनच्या जागेवर काय टाकणार आहे ॲक्सलरेशन म्हणजे काय तर dv/dt चेंज इन द वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून एच्या जागेवर आपण काय टाकलं dv/dt इज इक्वल टू काय उजवीकडचा जो पार्ट होता राईट हँड साइड -ω²x हे जसंच्या तसं लिहिलं. ओके इजंट इट. नाउ equation becomes dv/dt is equal to -ω² into x. Here we have to multiply by dx or multiply or divide by dx किंवा ही जी स्टेप आहे त्याला दोन्ही बाजूला dx न मल्टिप्लाय करून घ्या किंवा एक मायनर छोटीशी ऍडजस्टमेंट अशी केलेली की बघा इथं dv/dt जसंच्या तसं लिहिलेलं आहे फक्त dx न मल्टिप्लाय केलं dx न डिवाइड केलं. ऍडजस्टमेंट करायची आपल्याला या स्टेपला त्यामुळं dx कट होणार आणि ही पहिली स्टेप आहे तशीच राहणार आहे त्यात काय फरक पडणार नाही. पण ऍडजस्टमेंट काय होणार आता इथं तर इथं ऍडजस्टमेंट अशी होती बघा हा वरचा dx आहे का नाही न्यूमरेटरचा dx आणि हा खालचा डिवाइड बाय dt तर हा dx डिवाइड बाय dt म्हणजे याचा अर्थ काय असतो डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतो वेलॉसिटी. मग या दोघांसाठी dx/dt साठी काय टाकला फी टाकला. ओके हा डीव्ही वरचा होता तो जसाच्या तसा लिहिला हा वरचा डीव्ही जसाच्या तसं इथं लिहिला आणि हा खालचा जो dx होता का नाही हा खालचा dx तर तो dx इकडं राईट हँड साईडला घेतला उजव्या बाजूला. त्यामुळं इथं इक्वेशन पुढची स्टेप अशी झाली की v इंटू dv इज इक्वल टू -ω² इंटू dx हा खालचा डिवाइड बाय dx होता तो इज इक्वल टूच्या पुढे आल्यानंतर मल्टिप्लाय झाला. ऍडजस्टमेंट काय झाली dx/dt च्या जागेवर काय टाकला फी टाकला. ओके आता आपण पुढे काय करणार आहोत बघा. नाउ इंटिग्रेटिंग ऑन बोथ द साइड्स दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी या स्टेपला काय करणार आहोत इंटिग्रेशन घेणार आहोत. त्यामुळं इंटिग्रेशन साइनचा सिम्बॉल या ठिकाणी टाकलेला आहे. या ठिकाणी आपण याला इंटिग्रेट करणार आहे. इंटिग्रेशन मध्ये दोन पार्ट आहेत एक आहे डेफिनाइट इंटिग्रल आणि दुसरा आहे इनडेफिनाइट इंटिग्रल. लिमिट असेल तर डेफिनाइट इंटिग्रल असं म्हणतात. लिमिट असेल तर काय म्हणतात त्याला डेफिनाइट इंटिग्रल आणि जर लिमिट नसेल तर त्याला काय म्हणायचं इनडेफिनाइट इंटिग्रल. म्हणजे लिमिट असेल तर डेफिनाइट इंटिग्रल आणि लिमिट नसेल तर काय म्हणायचं इनडेफिनाइट इंटिग्रल. ओके अशा पद्धतीनं त्याचं या ठिकाणी इंटिग्रेशन आपण घेतलं. त्या स्टेपला इंटिग्रेशन घेतल्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी या लिमिट्स नाहीत हे लक्षात घ्या. या इंटिग्रेशनला लिमिट्स नाहीत. इंटिग्रेशन मध्ये जे काही वेगळे रूल्स आहेत ना स्टँडर्ड फंक्शनचे रूल आहेत बघा. लोगॅरिथमिक फंक्शन्स एक्सपोनेन्शियल फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक त्यांचे इनव्हर्स म्हणजे साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स टॅन इनव्हर्स यांची इंटिग्रेशन स्टँडर्ड आहेत. कशी स्टँडर्ड आहेत. या ठिकाणी आपण इंटिग्रेशनच्या पॉवरचा नियम आपल्याला या ठिकाणी आपण वापरणार आहोत. जी काही पॉवर आहे ना त्या फंक्शनची त्यामध्ये आपण 1 ऍड करायचं आहे बघा आणि आलेल्या बेरजेनं त्या फंक्शनला काय करायचंय डिवाइड करणार आहोत आपण आणि त्यामुळं त्याप्रमाणे आपण इथं पुढची स्टेप अशी लिहितो बघा की इंटिग्रेशन ऑफ फी डीव्ही किती आला v²/2. जसं इंटिग्रेशन ऑफ x dx हे किती असतं x²/2 तसं इंटिग्रेशन ऑफ फी डीव्ही किती आला तर v²/2 आला.
इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर हा कॉन्स्टंटच आहे आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स किती आला बरं तर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2. ओके बरोबर आहे का एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 आला आणि इंटिग्रेशन घेतलं की कॉन्स्टंट वापरावा लागतो तो पुढे लिहिला कॉन्स्टंट प्लस सी. हा प्लस सी आहे ना हा कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या. इनडेफिनाइट असल्या कारणामुळे आपण या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेणार आहे हे लक्षात घ्या. हा जो कॉन्स्टंट वापरला इथं तो सी वापरलेला आहे यालाच आपण काय म्हणत असतो कॉन्स्टंट ऑफ द इंटिग्रेशन. आणि आता हा सी जो आहे ना हा थोडक्यात आपल्याला इथून आता काढून टाकायचा आहे इलिमिनेट करायचा आहे. कशा पद्धतीनं इलिमिनेट करता येणार आहे पहा. पुन्हा आपण हा एक पेंडुलम ची मोशन आपण या ठिकाणी ऑब्झर्व करूया की पेंडुलम जो असतो का नाही हा मीन पोझिशन पासून आपण काय करतो डिस्प्लेस करत असतो. मीन पोझिशन पासून आपण डिस्प्लेस करणार आहे आणि या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हा पेंडुलम ही जी पोझिशन आहे का इथं दाखवलेली तर त्याला मीन पोझिशन असं म्हणायचं. डावीकडं लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आहे याला म्हणायचं लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आणि इथून तो डिस्प्लेस करून रिलीज केला की तो असा मीन पोझिशनला येतो परत इथं राईट एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. ही झाली त्याची राईट एक्स्ट्रीम पोझिशन. तर त्यावेळेला तो आपण रिलीज केलं का नाही की तो ऑसिलेटरी मोशन मध्ये तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत राहतो ऑसिलेट होत राहतो तो पेंडुलम आणि कोणती मोशन परफॉर्म करत राहतो तर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. तर त्याच्या मीन पोझिशन पासून तो जेव्हा या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला तो जाणार आहे ना त्यावेळी त्याची मोशन त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशनला एकदम टोकाकडं त्याची जी काय वेलॉसिटी आहे ना ती किती होणार आहे बरं 0. इथे लक्षात वेलॉसिटी किती होणार आहे कडेला गेलं की तो पेंडुलम लेफ्ट एक्स्ट्रीमला गेलं की थांबतो आणि मग माघारी फिरतो. थांबल्याबरोबर त्या ठिकाणी त्या क्षणाला त्याची वेलॉसिटी किती झाली 0 होणार आहे 0 झाली. मात्र त्या ठिकाणी तो स्थिर न राहता अशी जी काही अवस्था आहे त्याला आपण थोडक्यात मोमेंटरी रेस्ट असं आपण म्हटलेलं आहे. तात्पुरता क्षणापुरतं तो एका जागेवर स्थिर आहे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तो तिथं कॉन्स्टंट राहणार आहे हे लक्षात घ्या. आणि लगेच तो उलट दिशेनं पुन्हा काय करणार आहे इथून लगेच तो उलट दिशेनं माघारी येणार आहे. या मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असताना त्याची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होत असते. ही मीन पोझिशन आहे इथून तो इकडं एक्स्ट्रीम कडे येताना ही डिस्प्लेसमेंट कशी झाली मॅक्सिमम झाली लक्षात घ्या. आणि यालाच आपण काय म्हणत असतो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन दॅट इज नथिंग बट द एम्प्लिट्यूड. बरोबर आहे ना. पोझिशन व्हेन इट परफॉर्म्स SHM त्यालाच आपण काय म्हणत असतो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला एम्प्लिट्यूड असं म्हणतो. म्हणजे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम कडे आला की त्याची डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम झाली आणि त्याला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम झाली की ती एम्प्लिट्यूड एवढी होते. आणि म्हणून इथं बघा आपण एक्स इज इक्वल टू काय लिहिला ए. एक्स याचा अर्थ डिस्प्लेसमेंट आणि ती मॅक्सिमम झाली की त्याला एम्प्लिट्यूड म्हणायचं म्हणून एक्स इज इक्वल टू काय लिहिलं ए. हा बॉब राईट साईडला असेल तर ती पॉझिटिव्ह असते व लेफ्ट साईडला असेल तर ती निगेटिव्ह असते. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीला असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीला असेल त्याची वेलॉसिटी ही किती राहणार आहे बघा. दोन्ही बाजूला तुम्ही पाहिलं डायग्राम मध्ये व्ही इज इक्वल टू किती आहे दोन्ही टोकाला लेफ्ट असो किंवा राईट 0. वेलॉसिटी किती असणार आहे दोन्ही टोकाला लेफ्ट एक्स्ट्रीमला आणि राईट एक्स्ट्रीमला 0. व पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असताना मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याची एम्प्लिट्यूड असते म्हणून एक्स इज इक्वल टू ए असतो त्यावेळेस सुद्धा वेलॉसिटी 0 असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असते तर त्याची वेलॉसिटी मॅक्सिमम असते कारण पेंडुलम सोडून दिला की सेंटरला येताना त्याचा वेग वाढतो आणि दोन्ही टोकाला गेलं की तो थांबतो. थांबल्याबरोबर त्याची वेलॉसिटी 0 होते. त्यामुळे लेफ्ट एक्स्ट्रीम असो किंवा राईट एक्स्ट्रीम असो दोन्ही टोकाला एक्स बरोबर ए असतो त्यावेळेस व्ही इज इक्वल टू किती असतो 0. आणि म्हणून हे एक्स इज इक्वल टू ए आणि व्ही इज इक्वल टू 0 ही सबस्टिट्यूशन आपण इथं करणार आहे वरती. इथे लक्षात इक्वेशन 3 च्या खाली काय लिहिलं की ॲज
एक्स इज इक्वल टू ए, देन व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे ज्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट ही मॅक्सिमम त्याच्या अँप्लिट्यूड एवढी होणार आहे त्यावेळेस त्याची वेलोसिटी किती असणार आहे तर 0. येते लक्षात. मग ही एक्सची किंमत आणि व्हीची किंमत इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करा. येते लक्षात. मग इक्वेशन 3 मध्ये आता व्हीच्या जागेवर इथं 0 टाकला, मग 0 डिवाइड बाय 2 किती झाला तर 0 झाला. इथं एक्स इज इक्वल टू किती टाकला आता, सॉरी हे तसंच राहणार मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 आणि प्लस सी. मग याच्यावरून सीची व्हॅल्यू काढली तर सी इज इक्वल टू किती आला, मायनसचा तो प्लस झाला ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2. सपोज इक्वेशन नंबर 4 आपण त्याला आपल्या सोयीसाठी इक्वेशनचा काय नंबर दिलेला आहे तर इक्वेशन नंबर 4 ही सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपण काय करणार आहे, हा कॉन्स्टंट सी जो होता का त्याची व्हॅल्यू इक्वेशन 4 ची इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे सीच्या जागेवर. येते लक्षात. मग इक्वेशन नंबर 3 मॉडिफाय करून कसं लिहिता येईल ते आपण खाली पुढे बघूया. युजिंग इक्वेशन 4 इन इक्वेशन नंबर 3. आता ती व्हॅल्यू टाका सीच्या जागेवर. मग इक्वेशन 3 मॉडिफाय करून लिहिलं, फक्त सीच्या जागेवर काय आला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवाइड बाय 2. आता तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी खाली डिवाइड बाय 2 आहे प्रत्येक टर्मला, तर तो प्रत्येक ठिकाणचा 2 हा कॅन्सल केला. डिवाइड बाय 2 होता तो कॅन्सल केला. मग काय काय राहणार तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आता राईट हँड साईडला इथनं ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला. येते लक्षात. इथं काय आहे मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि इथं काय आहे प्लस ए स्क्वेअर आहे. तर प्लसची टर्म अगोदर घेतली ए स्क्वेअर आणि मायनसची टर्म नंतर घेतली, त्यामुळं ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला की ब्रॅकेटमध्ये काय राहिला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इजंट इट. आता व्ही स्क्वेअर होता तो स्क्वेअर राईट हँड साईडला शिफ्ट केला तर त्याचं कन्व्हर्जन स्क्वेअर रूटमध्ये होणार, म्हणजे रूटमध्ये हे सगळे येणार ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ओमेगा स्क्वेअर रूटमधून बाहेर काढलं की काय झाला तो ओमेगा झाला, म्हणून ओमेगा असं लिहिला तो. आणि बाकीचा फॅक्टर रूटमध्ये जसाच्या तसं लिहिला. रूटमध्ये काय काय आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. या व्हीचा अर्थ वेलॉसिटी असा आहे, ओमेगाचा अर्थ अँग्युलर वेलॉसिटी असा आहे, एचा अर्थ काय आहे अँप्लिट्यूड आणि एक्स म्हणजे काय आहे डिस्प्लेसमेंट. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. हे कशाचं डेरिव्हेशन डिराईव्ह केलं, फॉर्म्युला कशाचा तयार केला तर वेलोसिटीचा. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन वरून आपण काय फाइंड आउट केलं तर वेलॉसिटी फाइंड आउट केली. ओके. आता सर्वात शेवटी आपल्याला काय करायचंय डिस्प्लेसमेंट काढायची. आपण ऍक्सलरेशन काढलं डिफरन्शियल इक्वेशन वरनं. आता ही काय काढली इक्वेशन 5 म्हणजे वेलोसिटी काढली. आता फक्त काय राहिलं डिस्प्लेसमेंट काढायची. म्हणजे आपण आता डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आपल्याला. ओके. मग यासाठी आपण काय करणार आहे वेलॉसिटी व्ही म्हणजे काय तर व्ही म्हणजे डीएक्स बाय डीटी, म्हणून व्हीच्या जागेवर डीएक्स बाय डीटी टाकला. बाकीचा पार्ट जसाच्या तसा पुढे कंटिन्यू केला ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आता फक्त मी बदल असा करतो व्हेरिएबल सेपरेट करतो. इथे मी काय करतो आता इथं एक्स आहे या टर्म मध्ये, तर हा रूट जो आहे ना हा इज इक्वल टूच्या पलीकडे ढकलला तर डीएक्सला तो डिवाइड होणार, मल्टिप्लाय होता तो इकडे आला की डिवाइड होतो. त्यामुळे कसं लिहिलं डीएक्स डिवाइड बाय रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आणि इथं डीएक्सला खाली डीटी डिवाइड होता का नाही खालचा डीटी, हा डीटी फक्त इज इक्वल टूच्या पलीकडे टाकला तो डिवाइड होतो तो इथं आला की मल्टिप्लाय झाला. म्हणजे फक्त मी काय केलं डीटी लेफ्ट साईडचा राईट साईडला घेतला आणि राईट साईडचा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जो रूट मधला होता का नाही तो लेफ्ट साईडला घेतला. इथे लक्षात. त्यामुळे पुढची स्टेप काय तयार झाली डीएक्स डिवाइड बाय रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा आणि डीटी. ओके. आता पुढच्या स्टेपला आपण काय करणार आहे बघा. नाउ टेकिंग द इंटिग्रेशन ऑन बोथ द साइड. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतलं, लेफ्ट साईडला घेतलं राईट साईडला घेतलं. आता लेफ्ट साईडला इंटिग्रेशन घेतलंय, राईट साईडला काय केलं ओमेगा कॉन्स्टंट असल्यामुळं तो इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतला फक्त. मग इंटिग्रेशन मध्ये फक्त किती राहिला तिथं डीटी. डीटीचं इंटिग्रेशन किती असतं इंटिग्रेशन ऑफ डीटी इज टी. येते लक्षात. इंटिग्रेशन ऑफ डीटी हे किती असतो टी असतो. म्हणजे राईट हँड साईडला काय येणार ओमेगा आणि टी असं येणार. येते का लक्षात. इंटिग्रेशनसाठी काही स्टँडर्ड फंक्शन साठीचे रूल्स आहेत बघा.
पॉवर फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लोगॅरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट यांचंही आपल्याला इंटिग्रेट, इनव्हर्स आणि त्या सगळ्यांचा जर आपण विचार केला, या सगळ्यांचा विचार केल्यानंतर हे जे काय आहे ना ते स्टँडर्ड अशा प्रकारचे इंटिग्रल आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपण इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन किती येणार आहे, डाव्या साईडचं जे आहे त्या पार्टचं त्याचं इंटिग्रेशन असतं बघा साइन इनव्हर्स एक्स डिवायडेड बाय ए. ओके, लेफ्ट साईडचं इंटिग्रेशन किती असतं, साइन इनव्हर्स एक्स डिवाइड बाय ए असतं, इज इक्वल टू, आता राईट हँड साइड बघूया, ओमेगा जसाच्या तसा, इंटिग्रेशन ऑफ डी टी किती असतो आता सांगितल्याप्रमाणे टी, त्यामुळं ओमेगा टी झाला. आता इंटिग्रेशन घेतलं की पुढच्या स्टेपला कॉन्स्टंट वापरतो आपण, म्हणून प्लस तो कॉन्स्टंट काय वापरला तर फाय. फाय हे लेटर या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. इथे लक्षात, हे इनडिफिनाइट इंटिग्रल आहे, त्यामुळे पुन्हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इथं घ्यावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. तो आपण काय घेणार आहे, एकच कॉन्स्टंट आपण वारंवार वापरू शकत नाही. मग अशी सी वापरला होता, आता काय वापरणार आहे मग फाय. कोणता सिम्बॉल वापरणार आहे, फाय. काही वेळेला अल्फा पण वापरतात, काही टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही पाहिलं असेल अल्फा पण वापरतात, काही याच्यामध्ये काही ठिकाणी डेल्टा पण वापरलेला आहे. नोटेशन इमटेरियल हे लक्षात घ्या, तो आहे तो थोडक्यात अँगल आहे. काय तो अँगल आहे, अँगल, आणि त्यामुळं तो इथं आपण फाय वापरणार आहे. म्हणून या फायला आपण काय म्हणत असतो, वेअर फाय दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. या ठिकाणी थोडक्यात इंटिग्रेशन घेतलं की पुढच्या स्टेपला कॉन्स्टंट वापरायचा. याच्या अगोदर आपण सी वापरला, आता इथं आपण फाय वापरला. हे इनडेफिनाइट इंटिग्रल आहे आणि त्यामुळं पुन्हा आपल्याला इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन या ठिकाणी घ्यावा लागला आणि तो आपण फाय असं घेतला, त्याला आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असं म्हणतो. ओके, इजंट इट. आता पुढे बघा, इथं साइन इनवर्स होता, हा साइन पलीकडे ढकलला, तो -1चा +1 होणार, म्हणजे साइन रेस टू 1 होणार ना. मग डाव्या साईडला फक्त काय राहणार, लेफ्ट साईडला एक्स डिवायडेड बाय ए इज इक्वल टू, हा इनवर्स साइन होता तो इकडे आले की साइन झाला, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिला पुढचा फॅक्टर, हा ओमेगा टी प्लस फाय असा राहिला. ओके, आता पुढच्या स्टेपला बघा, एक्स डिवायडेड बाय ए होता, तो डिवाइड बाय ए पलीकडे ढकलला, फक्त इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला शिफ्ट केला, तर पुढची स्टेप कशी लिहिता आली, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस आणि फाय. इथे लक्षात, वेअर एक्स दॅट इज द डिस्प्लेसमेंट, ए बी द एम्प्लिट्यूड, ओमेगा बी द अँग्युलर व्हेलॉसिटी, स्मॉल टी दॅट इज द टाइम, आणि फाय म्हणजे काय असतो, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, म्हणजे थोडक्यात तो अँगल आहे, लक्षात घ्या. दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. अशा पद्धतीनं हे जे इक्वेशन आहे ना, तर हे इक्वेशन म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केली, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन वरून आपण सुरुवातीला ऍक्सलरेशन काढलं, त्यानंतर वेलोसिटी फाइंड आउट केली, आणि आता सर्वात लास्ट जे डेरिव्हेशन इथं डेराइव्ह केलं, फॉर्म्युला तयार केला, तो कशाचा, तर डिस्प्लेसमेंटचा. म्हणजे बाय युझिंग डिफरन्शियल इक्वेशन हिअर वी कॅन फाइंड आउट द acceleration, velocity as well as the displacement of the particle while it will performing the linear SHM. म्हणजे ज्या ज्या वेळी पार्टिकल हा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतो, त्या त्यावेळी त्याची ऍक्सलरेशन ची व्हॅल्यू किती असते, वेलॉसिटी किती असते, डिस्प्लेसमेंट किती असतं, त्याचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी पाहिले. ओके, थँक्यू.